PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अनेक शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत अनेक वेळा आपल्या आंदोलनातून सरकारची बंबी रोडवणारे आंदोलक असे परिचित असणारे येणाऱ्या 28 तारखेला लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अतिवृष्टी नुकसान भरपाई निवडणुकीत दिलेल्या कर्जमुक्तीच्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्ज माफ यासह अनेक मागण्या घेऊन थेट मुख्यमंत्र्यांच्या स्वगृही नागपुरात धडकणार आहे. 28 ऑक्टोबर तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. दिवाळीनंतर आता सोयाबीन सगळं हाती निघाल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी मी फिरताना पाहिलं 500 रुपये सोयाबीन क्विंटलनं द्यावं लागली. कापसाचे भाव 600 झाले. म्हणजे जे पिकलंय त्याच्यातूनच सरकारनं लुटलं असं एकंदरीत व्यवस्थित आहे. पुरात जेवढं वाहून गेलं नाही त्याच्यापेक्षा सरकारनं आम्हाला लुटून आम्हाला पाहतोय पूर्ण खलास करण्याचं काम केलंय. विदेशातला कापूस तर आणलाच, पण इथल्या कापसाला हमी भावही भेटत नाही. तोही हमी भाव चुकीचा आहे, हमी भाव भेटत नाही. इतकी जर वाईट अवस्था असेल आणि कर्जबाजारी शेतकऱ्याला आता लढल्याशिवाय पर्याय नाही. जे देवेंद्रजीनं शब्द दिले होते ते पूर्ण पाळण्यासाठी, त्यांचे शब्द एक एक शब्द खरं करून घेण्यासाठी आपण सगळ्या पक्षातली सगळ्या जातीतल्या लोकांनी, मी शेतकरी म्हणून लढलो पाहिजे, शेतकरी म्हणून या सगळ्या आंदोलनात आलो पाहिजे. मग मेंढपाळ बांधव असेल तोही उपाशी आहे. आमचा मच्छीमारांसाठी एक नवीन धोरणाची गरज आहे. दिव्यांग बांधवांना आम्ही 6,000 रुपये मानधन मागितलं आणि फक्त 1,000 रुपये वाढून आम्ही पाहतोय त्यालाही अपमान केल्याचा प्रकार आम्ही या सरकारनं केलेला. आपण सगळ्या महाराष्ट्रभर फिरत असताना प्रचंड कष्ट आम्ही घेतले. आता तुम्ही 28ला येण्याचे तेवढे कष्ट जर केले तर हे लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही. माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबावं, मजुरांच्यासाठी सुद्धा महामंडळ व्हावं, या सगळ्या गोष्टीसाठी आपण एकत्रित येऊन 28 तारखेला 12 वाजेपर्यंत बुट्टेबोरी नागपूरला आपण महाएल्गार सभेचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या सभेला उपस्थित राहून एक नवीन एल्गार आम्ही पाहतोय सरकार समोर ठेवण्याची गरज आहे. त्यांना आपण विनंती करतोय का आपण 28 तारखेला सगळे कामधंदे बाजूला ठेवून स्वतःचा पैसे खर्च करून त्या सभेला 2-3 दिवस मुक्कामी आपल्याला इथे यायचं आहे, एवढीच विनंती आहे. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी 28 तारखेला शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी व्हावं अशी विनंती केली आहे. या आंदोलनातून आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा प्रण ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केला आहे. जन्मताई न्यूज करता अमरावतीहून मंगेश वडाव यांची रिपोर्ट. मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.